त्यामधील सगळ्यात महत्त्वाचा विषय जर आपण बघितला तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, त्याच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून जे काय प्रधानमंत्री घरकुल योजनेचं फार मोठं टार्गेट या ठिकाणी यावेळेला आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला मिळालेलं आहे. त्यामध्ये बऱ्याच मंडळींचं तक्रार आहे की आमचे ग्रामविकास अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील, ते या ठिकाणी पूर्वी काही मंडळींची मातीची घरं होती, त्या ठिकाणी त्यांनी प्लास्टिक केलेलं आहे. मग त्या ठिकाणी आपली मंडळी जात आहेत, आता तुमचं घर पक्क दिसतंय, मग तुम्हाला घर देता येणार नाही, असं काहीतरी चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी या गोष्टी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे आल्या. त्यानंतर संबंधित सर्व गटविकास अधिकाऱ्यांना मी फोन केले की अशा अशा पद्धतीनं या ठिकाणी जे काही लाभधारक आहे, लाभार्थी आहे, त्या मंडळीला विनाकारण नाहक मानसिक त्रास होतोय. आज ठीक आहे, त्यांनी त्यांचं मातीचं घर प्लास्टरचं केलं असेल तरी ज्या वेळेला सर्वे झाला त्यावेळेला त्यांचं घर मातीचं होतं, कोडाचं होतं, पात्र्याचं होतं. त्या लाभार्थीनं जर तुम्हाला जागा दिली त्या ठिकाणी नवीन आणि काय म्हणत नाही आहे त्या घराचे फोटो घ्या, कारण ते होऊ शकत नाही, शक्य नाही, आम्हालाही माहिती आहे, त्याला जिओ टॅगिंग आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी माझं आज या ठिकाणी सर्व ग्रामसेवक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर नवीन जागेमध्ये त्यांनी जर त्या ठिकाणी पाया, त्यानंतर भिंती, घर बांधलं तर त्या ठिकाणी सगळ्यांना या घरकुल योजनेचा लाभ जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना देता येईल त्याचं नियोजन आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. कारण ही काय रक्कम 1.5 लाख म्हणजे काय फार मोठी रक्कम नाही, अतिशय तुटपुंजी रक्कम आहे. 1.5 लाख मिळालं तर आणखी 3 लाख रुपयाचं नियोजन तो लाभार्थी करत असतो. 4, 4.5, 5 लाखापर्यंत व्यवस्थित घर बांधण्याचं त्या ठिकाणी नियोजन करत असतो. नाहक या पद्धतीने मानसिक त्रास होतो. तर तसे आपण सुद्धा गट विकास अधिकारी साहेब संबंधित आपल्या सर्व स्टाफला सांगणं गरजेचं आहे की अशा पद्धतीनं नवीन जागेत जर घर बांधलं विनाकारण तुम्ही कळवत बसू नका बरं की यांचं घर पूर्ण आहे, बाकीचं आहे, त्यातनं त्यांना त्या ठिकाणी वंचित जे काही ठेवलं जाईल ते 100% होता कामा नये. तक्रारी येताना आपल्याला पाहायला मिळतं. शक्यतो काही ठराविक ठिकाणीच अशा पद्धतीच्या उच्चारती झालेल्या मला पाहायला मिळत आहे, ज्या ठिकाणी राजकीय इंटरेस्ट असतात, विनाकारण एखाद्याला त्रास देण्याच्या उद्देशाने. तर या ठिकाणी पार्टी, पक्ष आणि राजकारणाच्या पुढे जाऊन आपल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा कोणाच्याही दबावाला विनाकारण बळी पडायचं काही गरज नाही. आणि एखाद्याचं जेन्युइन आहे तर त्याचं 100% ती नोंद सुद्धा झाली पाहिजे. त्यासाठी या ठिकाणी बीडीओ साहेबांच्याकडे आमच्यापर्यंत लोकांना मुळात यावं लागलं नाही पाहिजे, ह्याची सुद्धा आपण सगळ्यांनी काळजी घेऊन गरजेचं आहे. आज तहसीलच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्या मानानं रस्त्यांचे विषय फार मोठ्या प्रमाणावर आहे. तर त्यामध्ये आता जे काही काम चालू आहे लवकरात लवकर त्या ठिकाणी स्थळ पाणी होते, एखाद्याचं ऊसाचं पीक आहे त्याला अर्जंट अडचण आहे, त्या ठिकाणी तात्पुरता आदेश काढून रस्ते दिले जात आहेत. आपण सुद्धा थोडंसं कमीत कमी प्रकरणं कशी दाखल होतील, आपल्या लेवलला, गाव लेवलला कशा पद्धतीनं रस्त्याचे विषय मिटवता येतील हे जर बघितलं तर प्रशासनाचा ताण सुद्धा या ठिकाणी कमी होणार आहे. आणि भूमी अभिलेखच्या बाबतीत सुद्धा फार प्रकरण प्रलंबित आहे आणि त्या माध्यमातून बरेचसे तंटे आपल्याला झालेले पाहायला मिळत आहेत. तर त्यासाठी थोडंसं भूमी अभिलेखच्या मंडळींनी सुद्धा या ठिकाणी स्पीड वाढवणं, गरज असली तर जास्त माणसं मागून या ठिकाणी कामं लवकरात लवकर उरकण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी या कानोत्तर मतदारसंघ हा संपूर्ण ग्रामीण मतदारसंघ आहे. त्यामध्ये कायमच मी पाहतोय की पाण्याच्या बाबतीत शेती पाण्याचे विषय अजूनही प्रलंबित आहे. तर मागच्याच आठवड्यामध्ये जवळपास 1-1.5-2 महिन्यामध्ये बऱ्याचशा प्रकल्पांचं या ठिकाणी फॉलोअप घेतोय. तारळीचं जे काय आपण पाल उपसा सिंचन आणि इंदोर उपसा सिंचन योजना आहे त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या आता या ठिकाणी 100% संपलेल्या आहेत. आणि बेलसरे साहेबांच्या माध्यमातून सचिवांकडून लवकरात लवकर आपल्याला ही 100 मीटर हेडची जी काही योजना आहे त्याचं पाणी आरक्षित होऊन जाईल. धनगरवाडीचा सुद्धा पहिला टप्पा या ठिकाणी चालू करतोय आपण. त्याच पद्धतीनं धनगरवाडीचं अंबरवाडीचं पाणी सुद्धा उद्या
त्या अंतवडी वगैरे त्या विभागामध्ये चालू करण्याचं नियोजन आपण केलेलं आहे. कालच धोमचं सुद्धा पाणी, धोम कालव्याचा जरा दुरुस्तीचा विषय होता, तो संपून त्या ठिकाणी ते सुद्धा पाणी काल आपण शेतीसाठी चालू केलेलं आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला काय अडचणी वाटतील, अगदी महसूल विभागामध्ये जरी पाणी सोडायचं असलं तरी या ठिकाणी नांगरे साहेब आहेत, तुम्हाला पाहिजे त्यावेळेला शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिलं जाईल. कारण पाण्याच्या बाबतीत मी फार कॉन्शियस आहे. कारण एखादं पाणी जरी लांबलं तरी या ठिकाणी शेतीच्या उत्पन्नाला फार मोठा फटका बसत असतो. आणि आता आपल्याला काय काळजी करायची गरज नाही. गेल्या वर्षी जे आपण कोपर्डी लिंक कॅनॉल चालू केला, त्यामुळे आता काही मंडळांची खालची म्हणायला लागले जरा आतापर्यंत 10-15 दिवस कॅनॉल बंद करत जावं. म्हणजे अशी परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली हे अतिशय चांगलं लक्षण आहे. भरपूर पाणी असेल प्रलंबित आहेत. डीपीचे जे काही बॉक्स आहेत त्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण तरतूद करणं गरजेचं आहे. रात्रीचं वगैरे लोकांना त्या ठिकाणी फ्यूज बसवावे लागतात. त्या संदर्भात सुद्धा थोडंसं आज म्हणजे माने साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. थोडंसं आर्थिक नियोजन जर आमचं नियोजन मधनं करायचं असेल तरी करून देतो, पण सोयी सुविधा आम्हाला तेवढे व्यवस्थित सगळ्यात द्या. परवा किवळचं तिथं जुगाडी केलेलं आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा जिथं ट्रान्सफॉर्मर लागेल त्या ठिकाणी मागा प्रायोरिटीनं तुम्ही लिस्ट द्या आम्हाला, या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आम्ही निधी देण्याचं नियोजन 100% करू, पण शेतकऱ्यांना इथून पुढच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लाईट सलग मिळणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे. हे असे काही जे काही विषय असतील त्या या ठिकाणी आपण या रेग्युलर तर मला सांगत असतात, पण या ठिकाणी सांगितलं तर संबंधित 2-3 विषय जर एकत्र असतील तर या ठिकाणी सगळे अधिकारी उपलब्ध असतात. आपल्याला ते विषय सोडवण्यासाठी अतिशय सोपं जात आहे. आज तहसीलदार मॅडमना खरं तर त्यांचा जवळपास राज्यस्तरीय स्पर्धा सातारला उद्यापासून आहेत. बावनकुळे साहेब त्या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे आज पहिल्यांदा आपण महसूलचे जे काही विषय असतील ते पहिल्यांदा प्रायोरिटीने घेऊया. म्हणजे त्या इथून 1 तास 1.5 तासाने गेले की मग बाकी पंचायत समितीची त्या एकूण लाभार्थ्यांना या ठिकाणी आपण रेशन कार्डचं वाटप करत आहोत. 2025 रोजी अर्ज दिलेले कमलाकर माणिक जाधव उमरत